गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने सचिन भाऊ आहेर यांचा उपसभापती नियुक्ती झाल्याबद्दल गिरणी कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गिरणी कामगारातलाच एक व्यक्ती उपसभापती झाल्याबद्दल आमचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास गिरणी कामगार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। तळागाळातून आलेला गिरणी कामगार तो एक उच्च पदावरती गेलेत आणि त्यांचे आज बिनविरोध सभापती म्हणून नियुक्ती झाली, उपसभापती म्हणून नियुक्ती झाली। त्यांचं सर्व गिरणी कामगारतर्फे आम्ही आज सत्कार करण्यात आला। आता एक म्हणजे विशेष काय झालं माहिती आहे का, सत्कार करण्यात आला की काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आता मला वाटतं आम्ही भाऊ आमच्या बरोबर बसायचे प्रश्न मांडताना आणि आम्ही पुढच्यांना विचारतो आम्हाला बाबा घर कधी मिळेल किंवा कुठल्या ज्या सुविधा आहेत त्या कधी मिळतील। पण आता भाऊ काय घेतलेत देण्याच्या ह्याच्यामध्ये बसलेत आणि त्यामुळे काय झालं आमचा मार्ग थोडा सुलभ झाला आहे। आणि दुसरी गोष्ट काय होतं माहिती आहे का, भाऊ आणि आम्ही आताही मला भाऊ भेटलेत। भाऊ काय मला म्हणलेत की सर्व काय ठीक आहे, आता काय थोडी गर्दी आहे, आता आपण एकत्र पाहिजे 16 संघटनेचे पदाधिकारी आहेत संयुक्त लढा समितीचे, त्या सर्वांना 2-2 एखादी कमिटी मेंबरना बोलवून आपण चहा पाण्याची व्यवस्था करू आणि एकत्र जे तुमचे काही विषय आहेत ते सर्व मला विषय माहिती आहेत आणि त्या विषयावरती मी योग्य प्रकारे मार्ग काढू। आणि मी पण माझ्या भाषणामध्ये बोललो की जवळजवळ आता 3,500 घरं आहेत। मला वाटतं 28 जून 2012ला जी लॉटरी निघाली त्या लॉटरीमध्ये जवळजवळ ज्या गिरणी कामगाराला 6,925 घरं मिळाली आणि ट्रान्झिट कंपन्या जवळजवळ 3,500 घरं मिळाली। ती ट्रान्झिट कंपन्या 12 ते 13 वर्ष झाली त्या ट्रान्झिट कंपन्या करून पूर्ण खाली करावं आणि त्या ठिकाणी आमचे जे गिरणी कामगार जे आहेत वंचित त्या गिरणी कामगारांना त्या ठिकाणी प्रस्तावित करावं। थांबाव 2 मिनिटं नाही गिरणी कामगारांना उपयोग काय माहिती आहे का, आता देणारे हात झालेत मागणारे हात नाहीत, म्हणून गिरणी कामगाराला खरोखर चांगला फायदा होईल। आणि जे गिरणी कामगारांचे काही लोक फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेत त्यांचाही होईल आणि जे आता आम्ही जे ट्रान्झिटचे मागतो तेही होईल। आणि सर्व जे प्रोजेक्ट आहेत आता भाऊ माझे बोलले सर्व प्रोजेक्ट आहेत त्याच्यातला एक 1% जर FSI घेतला तर तो FSI म्हणून एक मुंबईमध्ये एक फोटोचं परत पुन्हा एकदा गिरणगाव तयार होईल असं भाऊंशी आमचं बोलणं झालं। मुंबईकरांना गिरणी कामगारांना परत मुंबईमध्ये कुठेतरी नाही मुंबईत आता भाऊ आल्यामुळे आम्हाला एवढ्या आमच्या आशा पल्लवी झाल्या आहेत की भाऊ गिरणी कामगार ते काय करतील। कारण 2095 ते 96 पासून भाऊबरोबर मी राष्ट्रीय मिळवून संघाचा हे होतो आपला पुढारी होतो आणि काही कालांतराने आम्ही ते 5 वर्ष होतो आणि काही कालांतर मी बंद पडल्यानंतर आमचा भाऊंशी थोडा संबंध कमी झाला आणि नंतर 2024 पासून पुन्हा आम्ही भाऊ आणि संयुक्त लढा समिती स्थापन झाली। निमंत्रक सचिन भाऊ गोविंदराव मोहिते साहेब आणि भाऊंच्या मार्गाने आम्ही जवळजवळ 3 मोर्चे काढले आणि त्या मोर्चाचं फलित म्हणून राज्य सरकारने सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व गिरणींना पात्र निश्चित केली आणि आता सगळे निर्णय जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेत। फक्त आजचा योगायोग आहे, आज सर्व कामगार वर्ग इथे एकजूट झालेला आहे, विविध क्षेत्रातला एकजूट झाला आहे। निमित्त आहे सचिन अहिर हे उपसभापती पदावरती विराजमान झाले, त्यांची नियुक्ती झाली किंवा तिथे ते निवडून आलेले आहेत आणि एक संविधानिक पद जे महत्त्वाचं आहे ते पद त्या पदावर ते गेल्यामुळे गिरणी कामगाराचा प्रश्न असेल किंवा कामगाराचे प्रश्न असतील किंवा खाजगीकरणाचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नावरती न्याय मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण बनायला हरकत नाही। मी तर सभागृहामध्ये पहिलंच भाषण जेव्हा मी केलं त्या भाषणामध्ये हे मांडलेलं आहे मी की भाऊ त्या पदावर गेल्यामुळे गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीतल्या 14 संघटनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। तुमच्या इंटक म्हणा, राष्ट्रमेव संघ म्हणा किंवा त्यांचे महाराष्ट्र युनियन, त्यांच्या सगळ्या अशा बऱ्याच सगळ्या युनियन सगळ्या होत्या आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये माध्यमातून राजकीय पक्ष म्हणजे राजकीय बाब सोडून द्या, परंतु आताच्या काळात सध्याची स्थिती महाराष्ट्राचं तर वाटोळं होऊन चाललेलं आहे। अशा वेळेस जर गिरणी कामगाराच्या प्रश्नावरती त्याच्यासाठी लढणारा नेता जर समजा लाभत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे ना। कारण आता गेल्या वर्षभरामध्ये
संयुक्त लढा समितीच्या वतीने जे जे काही आंदोलन झाले, जे जे मोर्चे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये भाऊनी पुढाकार घेऊन तिथे हिरिरीने प्रश्न मांडलाय, त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडलाय, मैदानावर प्रश्न मांडलाय, त्याच्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत असं मी या ठिकाणी जाहीरपणे म्हणतो. आणि मला इथे सर्व तमाम गिरणी कामगारांना या ठिकाणी मी जाहीर विनंती करतो, बाबाने आपण कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. शेलू वांगणी आपला विषय नाहीये. आपल्याला मुंबईत आणि गिरण गावातच घर मिळालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे, लक्षात ठेवा. ही प्रमुख मागणी आहे. वीर कामगार एकजुटीचा नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलन झालं, पण त्या आंदोलनाला हवं तसं अपयश नाही आलं. त्यामुळे अनेक गिरणी कामगार नाराज आहेत, त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. तरीही आज उपसभापतीमधून म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षा आहे सचिन भाऊंकडून की गिरणी कामगारांना न्याय मिळेल यावेळेस. कसं याकडे कसं बघता येईल? बघा, मी याकडे पॉझिटिव्ह सकारात्मक बघतोय. का सकारात्मक बघतोय? अलीकडच्या 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या कालामध्ये गिरणी कामगार हा विखुरलेला होता. हा विखुरलेला असताना सचिन भाऊच्या माध्यमातून म्हणा किंवा सगळ्या संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारची अखत्यारीतली जागा असू दे किंवा खाजगी राज्य सरकारची असू दे किंवा खाजगी असू दे, ती कशी करून आपल्या अखत्यारीत घेऊन गिरणी कामगारांना घरं मुंबईत मिळाले पाहिजे आणि गिरण गावातच मिळाले पाहिजे अशा रीतीने तोडगा काढायचा आहे. असीम गुप्ताने आम्हाला शेवटच्या मीटिंगमध्ये काय सांगितलंय, गेल्या तारखेच्या 17 तारखेची गोष्ट आहे, गेल्या महिन्याच्या ऑगस्टपर्यंत तुम्हाला मी